हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुमच्यासाठी एक मी ना असं नवीन काहीतरी घेऊन आलेले आहे, ते तुम्ही बघा. तर मी आज ना टेम्पल ज्वेलरी नाही तर ही तुमच्यासाठी ना अशी आकर्षक अशी ती तुमच्यासाठी दाखवायला आणली. आणि जर ज्यांना कोणाला पाहिजे नसेल तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करून सांगा, मी तुम्हाला ह्याचा नंबर वगैरे देईल. तर मी तुम्हाला सांगते हे म्हणजे नाही का कशी वापरायची, काय वापरायची आणि कशी ठेवायची. आणि वापरायला पण एकदम छान आहे. आत्ता कसं आहे लग्नसराई वगैरे आहे ना, तर आपण त्यामध्ये जास्त करून सोन्यापेक्षा तर नाही, मला तर वाटतं टेम्पलची ज्वेलरी ना खरंच खूप भारी दिसते बरं का. आणि वापरायला पण एकदम छान आहे, असं भरगच्च वगैरे दिसते. तर मला तर ना ही खूपच आवडलेली आहे. तर बघा त्यात किती सुंदर असं आहे ना चंद्रकोर आहे बघा, किती सुंदर वाटतंय बघा. तुम्हाला पण आवडेल ही. आणि आता एक नवीन नवीन प्रकार आहेत बघा, किती सुंदर सुंदर वाटतात ना. आणि साडीवर वगैरे घालायचं म्हटलं तर एकदमच छान दिसतं. आता सध्या कसं आहे ट्रेंडमध्ये हे सध्या हेच चालू आहे नाही का आपल्या इकडं. आणि खेड्या भागात कसं चोरा चिरटांची वगैरे भरपूर भीती असते नाही का, त्याच्यापेक्षा सोन्यापेक्षा तरी ना मला तरी ना ही टेम्पल ज्वेलरी खूपच भारी वाटते. आणि बायकांना खरं तर शक्यतो ना साडीवर ना एकच नंबर दिसते. बरं बघा, तुम्हाला आवडली तर कशी आहे काय ते मला कमेंटमध्ये व्यवस्थित म्हणजे कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटते काय वाटते. जर आवडलीच तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे काय. तर मी तुम्हाला एक दाखवते बघा, किती सुंदर आहे. असा एक ओपन करून दाखवते तुम्हाला बघा मी, किती छान आहे. तर बघा किती सुंदर ह्याची किती छान याची घडणावळ आहे. तुम्हाला दाखवते मी, थांबा एक मिनटं. बघा अशी कॅरी बॅगमधनं काढल्यावर पण बघा किती सुंदर शाईन, अशी एकदम सोन्याला सुद्धा मागं टाकेल इतकी सुंदर अशी याची शाईन वगैरे. आणि ह्याला गरम पाण्यापासून लांब ठेवायचं, म्हणजे आपण आंघोळ वगैरे करताना जे आपण घालतो ना तर ते घालायचं नाही, काढून ठेवायचं आंघोळीच्या वेळेस. आणि एका जरी आपले लग्न वगैरे कुठून कार्यक्रमावरनं जरी आलो ना आपण, तर आपण अशा ह्याच कॅरी बॅगमध्ये किंवा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कॅरी बॅग असेल तर कॅरी बॅगमध्येच ठेवायची ह्या वस्तू. कारण की ह्या ना अशा वरती ठेवल्या ना ह्याची पॉलिश वगैरे जाती, पण 100% हे ना टिकाऊ आहे. सोन्यालासुद्धा मागं टाकेल इतके सुंदर आहेत. आणि शक्यतो आहे ना याला परफ्यूम अवश्य सेंट वगैरे जे मारतो ना ते सुद्धा मारताना हे काढून ठेवायचं. कारण की ह्याच्यावर जर सेंट वगैरे पडला तर टेम्पल ज्वेलरी ह्याचा कलर उडू शकतो आहे. आत्ता सध्या तर माणसांची गॅरंटी देता येत नाही, तर हे तर काय वस्तूची शेवटी आपली बोलून चालून नाही का. तर बघा, तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ह्याची तुम्हाला लिंक पण टाकेन, कशी मागवायची काय मागवायची, तुम्हाला नंबर पण देईल. आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा. तर तुम्हाला मी ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा भारी भारी नाही का नवीन नवीन आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर ते पण तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल. धन्यवाद. तर आता बघा, मी मागच्या वेळेस तुम्हाला आहे ना आपली ज्वेलरीमध्ये दाखवलं होतं गंठण वगैरे नाही का टेम्पलमध्ये, तर ते दाखवले होते. तर तुम्हाला आता ह्या वेळेस आहे ना मी कानातले बघा दाखवते, किती सुंदर सुंदर. मला तर एवढे आवडलेत ना हे कानातले की काय सांगू. प्रत्येक कशावरही घालू शकता तुम्ही, साडीवर वगैरे नाही का वेअर करू शकता, एकदम सुंदर असे. आणि ह्याच्यावर इतकं बारीक नक्षीकाम आहे ना, तुम्ही एकदा बघून घ्या किती सुंदर नक्षीकाम आहे ह्याच्यावर ना. काही काहींवरून तर मोर वगैरे येतं बघा, खरंच खूप सुंदर टेम्पलमध्ये. आणि कानातले सुद्धा घातल्यावर खरंच खूप भारी दिसतात बरं का. कारण की मी स्वतः हे वापरलेले आहे, त्याच्यामुळं मला पण अनुभव येत ना की खरंच खूप सुंदर आहे. तर बघू शकता तुम्ही हे कानातले वगैरे नाही का, किती सुंदर आहे ना. साडीवर वगैरे सध्या तर हे ट्रेंडच चालू आहे बरं का. बघा किती सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडेल बघा. हे बघू शकता काय काय ह्याच्यामध्ये, हे बघा. तर तुम्हाला सांगते बघा किती सुंदर, इतकं बारीक नक्षीकाम आहे. आणि घातल्यावर तर इतकं सुंदर बघा, किती छान मोर वगैरे त्याच्यावर नाही का. खरंच खूप भारी कानातले वगैरे नाही का. आपल्याकडे अशा भरपूर व्हरायटीज आहेत. तुम्हाला जे पाहिजे असेल ना, तुम्ही फक्त एक फोटो घ्यायचा आणि मला सांगा की तुम्हाला कुठला पाहिजे ह्याच्यामधलं. आपल्याकडे पाहिजे ती व्हरायटी, तुम्ही म्हणताल ना असं पाहिजे तसं पाहिजे, ती सुद्धा वस्तू तुम्हाला भेटून जाईल. आपल्याकडे भरपूर व्हरायटी कानातल्या, ते गंठणमधले, बांगड्यांमधले, म्हणजे नाही का नेकलेस वगैरे, म्हणजे असे नाही का काय म्हणतात त्याला, ते स्टोन वगैरे, त्यातनं सुद्धा भरपूर अशी ज्वेलरी आहे आपल्याकडे बरं का. तर हे कानातले तुम्हाला कसे वाटले ते पण मला सांगा. ह्याच्यानंतर मी तुम्हाला परत आणखीन दुसरं माझ्याकडे काय काय व्हरायटी ते पण तुम्हाला दाखवेल. मी भेटूया नंतर. तर बघू शकता मी कसं व्यवस्थित ठेवत असते ह्या वस्तू बरं का. कारण की ह्या वस्तूंना आहे ना असंच जपावं लागतं. तुम्ही किती वर्ष, 10 वर्ष म्हटलं ना तरी तुम्ही व्यवस्थित ही वस्तू जर तुम्ही ह्या पद्धतीने जर ठेवली ना, तुम्ही तरी नाही 10 वर्ष म्हटलं ना तर कशीही वापरू शकता. कारण की ते व्यवस्थित, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट नाही व्यवस्थित ठेवण्यावर. आपण काय करतो, कुठून पण येतो, कसं पण वापरतो, काढले की तिथंच ठेवून देतो त्याच्या. आणि
वातावरणाचा सुद्धा आहे ना खरं तर ना ह्या गोष्टींवर परिणाम होतो बरं का. आपण असं म्हणतो पण होतो, कारण उघड्यावर वस्तू राहिली ना की वस्तू ही खराब होती. कुठलीही वस्तू असू द्या, घरातली वस्तू असू द्या, बाहेरची वस्तू, कुठलीही वस्तू असू द्या, ही खराब होती उघड्यावर ठेवल्या. पण अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवली ना तर खरंच सांगते एवढी अशीच आहे ना 10 वर्ष म्हटलं ना तरी ही अशीच राहील, कारण की मी स्वतः वापरते ही वस्तू. त्याच्यामुळे मला ह्याचा अनुभव आहे आणि ही तुमच्यासाठी तुम्हाला मी शेअर करते का तर मी स्वतः वापरते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठलं तुम्हाला आवडलं वगैरे. मी ह्याच्यावर तुम्हाला माझा मोबाईल नंबर वगैरे पण देईल. धन्यवाद. तर बघा आता आपण किती सुंदर सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे आपल्या अर्चना साबळे व्लॉगमध्ये. तर बघा आत्ता सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा टेम्पल ज्वेलरी बघितली होती. आता ही जी ज्वेलरी आहे ती 1 ग्रॅममधली ज्वेलरी आहे. बघा किती किती सुंदर आहे. हार आणि हार तर बघा किती सुंदर वाटतंय. प्रत्येक व्हरायटी ही प्रत्येक नवीन नवीन सध्या जे ट्रेंडला चालू आहेत ना यातले सगळ्या ट्रेंडच्या आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. हे लॉंग गंठण आहे, ही राणी हार आहे बघा किती सुंदर. हा मिनी गंठण आहे. ही बघा छोटी छोटी माळ किती सुंदर. हे पेंडल आहे गळ्यातलं. तर बघू शकता तुम्ही कानातले वगैरे पण 1 ग्रॅममधलेच आहेत. हे हातातले कडे पण 1 ग्रॅममधलेच आहेत. चेन पण 1 ग्रॅममधले. हे जेवढे आपले सगळे प्रोडक्ट आहेत ना ते सगळे 1 ग्रॅममधले आहेत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे. जर कुणाला पाहिजे नसेल तर अर्चना साबळे ब्लॉगला आता हा जो व्हिडिओ येईल ना त्याच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की आम्हाला पाहिजे किंवा कसं वाटलं ते सुद्धा सांगू शकता तुम्ही मला. जर पाहिजे नसेल तर मी त्याच्या खाली तुम्हाला माझा नंबर देईल. त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली ऑर्डर डन करू शकता. तर बघा ह्याच प्रकारे अजूनही तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी बघायला पण भेटेल. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्याकडे भरपूर अशा व्हरायटी येतं. नवीन नवीन जे अपडेट आहे ना आता सध्या जे नवीन नवीन ट्रेंडला चालू आहेत ना ते सगळ्या व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटेल तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहिजे नसेल तरी पण मला सांगा. कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला माझा नंबर देईल. त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. तर बघा किती सुंदर असं ईड स्टोनमध्ये आपल्याकडे ज्वेलरी नवीन नवीन पॅटर्नमध्ये ज्वेलरी आलेली आहे. तर ही ज्वेलरी कशावर छान दिसते तुम्हीच मला सांगा, कारण मला तर माहिती ही ज्वेलरी कशावर किती सुंदर दिसते. किती छान आहेत बघा घालायला पण. आपण ही डेलीही वापरू शकतोय आणि शक्यतो आपण पार्टीवेअर वगैरे अशा साड्या वगैरे जे घालतो ना आपण हे त्याच्यावर तर इतकं सुंदर दिसतात ना ही ज्वेलरी. तर बघू शकता आपली ना टेम्पल ज्वेलरी झाली 1 ग्रॅममध्ये झाली आणि आता ही आपल्याकडे ईडी स्टोन ज्वेलरी आलेली आहे. आपल्याकडे अशा भरपूर व्हरायटी येतात ना आपल्याकडे अशा येतच राहणार आहेत. बघा किती सुंदर वाटतं ते घालायला. प्रत्येक बाईवर ही शोभून दिसणारी ज्वेलरी आहे आणि प्रत्येक लेडीजलाही ना ही ज्वेलरी आवडतीच आवडती. लेडीजचं कसं असतं माहिती आहे का, जे नवीन पॅटर्न असते ना ते आपल्याकडे असलेच पाहिजे ना असं वाटतं. त्याच्यामुळं मी हे नवीन नवीन पॅटर्न आहे ना तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. बघा किती सुंदर आहे ते पॅटर्न. बघा सगळे आपल्याकडे नवीन व्हरायटीचेच आलेले आहेत. एकही असं जुना पॅटर्न वगैरे काही नाही आहे. सगळे नवीन नवीन आहेत. आता सध्या जे ट्रेंडला चालू आहेत ना तेच आहेत आपल्याकडे. बघा किती छान वाटतात बघा ना. मला तर एवढे आवडतात ना तुम्हाला काय सांगू. मी सुद्धा हे स्वतः वेअर केलेले आहेत भरपूर वेळा आणि भरपूर जणांनी मला विचारलेले हे कुठून आणलेत म्हणून. बघा तुम्हाला पण आवडेल आणि मला नक्की सांगा बरं का तुम्हाला कसे वाटले ते. जर पाहिजे नसेल तर मला ऑर्डर करा. मी माझा नंबर देईन तुम्हाला, त्याच्यावर मला फोन करा आणि ऑर्डर आपली डन करा. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून भरपूर आपल्याकडे बघायचं असेल तर अजून भरपूर आहे आपल्याकडे, मी तुम्हाला दाखवेल. त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझा हा नवीन आलेला व्हिडिओ पहिले दिसेल. कारण की सबस्क्राईब केल्यावर लगे नवीनचे व्हिडिओ जे अपडेट असतात ना ते लगेच पडतात. त्याच्यामुळे तुम्ही मला ना सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.